एका तरुण विवाहितेची आत्महत्या, एका कुटुंबाचं उद्ध्वस्त होणं आणि या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली एक सामाजिक अस्वस्थता। पुण्यातील वैष्णवी हागोणे आत्महत्या प्रकरणानंतर केवळ पोलीस आणि कायद्याची चर्चा झाली नाही, तर चर्चा सुरू झाली आपल्या समाजातील विवाह संस्थेभोवतीच्या अनावश्यक बडेजावाची, दिखाव्याची, मानपानाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुंड्याच्या राक्षसी प्रथेची। रोज वर्तमानपत्रात, टीव्ही चॅनल्सवर किंवा सोशल मीडियावर आपण पाहतो की कशा प्रकारे लग्न समारंभांमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो, कसा अनावश्यक देखावा केला जातो आणि या सगळ्याचा भार अनेकदा मुलीच्या कुटुंबावर येतो। पण म्हणतात ना, प्रत्येक वाईट गोष्टीतून काहीतरी चांगलं शिकायला मिळतं किंवा किमान तसा प्रयत्न तरी व्हायला हवा। याच दुःखद घटनेनंतर अहिल्यानगरमधील मराठा समाजाने एक अत्यंत पुरोगामी धाडसी पाऊल उचलला आहे। त्यांनी समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा आणि लग्नातील अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी एक विस्तृत आचारसंहिता जाहीर केली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। एका समाजातील विचारवंतांनी एकत्र येऊन आपल्याच समाजातील लग्न समारंभांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी काही नियम तयार केले आहेत। काय आहे ही आचारसंहिता? यात नेमके कोणते नियम आहेत आणि या एका निर्णयामुळे खरंच समाजात बदल घडेल का? चला, आज आपण मराठा समाजाने उचललेल्या या क्रांतिकारी पावलाचा आणि त्याच्या सामाजिक परिणामांचा सखोल आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। वैष्णवी हागोणे आत्महत्या प्रकरणानंतर जणू काही संपूर्ण समाज खडबडून जागा झाला। विशेषतः मराठा समाजात यावर खूप विचारमंथन झालं। अहिल्यानगरमध्ये समाजातील काही जाणकार, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले। त्यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीतच या क्रांतिकारी आचारसंहितेचा जन्म झाला। यामागचा उद्देश स्पष्ट होता, लग्न समारंभांना साधेपणाकडे घेऊन जाणं, हुंड्याच्या प्रथेला पूर्णपणे मूठमाती देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीतून कुटुंबांना वाचवणं। या आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालकांचा समाजाकडून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे। ही एक अत्यंत कौतुकास्पद बाब आहे। म्हणजे केवळ नियम बनवून न थांबता त्याचं पालन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे। इतकंच नाही, तर या आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 11 जणांची एक सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे। ही समिती या नियमांचं पालन होतंय की नाही यावर लक्ष ठेवेल आणि आवश्यक ते मार्गदर्शन करेल। आता पाहूया आचारसंहितेतील काही महत्त्वाचे नियम आणि त्यामागचा समाजाचा दृष्टिकोन। एकूण 18 नियम आहेत, पण आपण काही प्रमुख नियमांवर सविस्तर बोलूया। हुंड्याला पूर्णविराम आणि मुलीच्या नावे FD। नियम क्रमांक 11, सर्वात महत्त्वाचा आणि क्रांतिकारी नियम म्हणजे लग्नात हुंडा अजिबात देऊ नये आणि घेऊ नये। जर वडिलांची खूपच इच्छा असेल तर त्यांनी ती रक्कम मुलीच्या नावावर FD करावी। हा नियम थेट हुंड्याच्या प्रथेवर घाला घालतो आणि मुलीच्या आर्थिक सुरक्षेचाही विचार करतो। खर्चावर नियंत्रण। नियम क्रमांक 1, 5, 16 आणि 17। लग्न सोहळा हा 100 ते 200 लोकांच्या मर्यादित उपस्थितच करावा। कर्ज काढून लग्नात आवाढव्य खर्च करू नये, कारण मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळे अनेक आत्महत्या झाल्याचं वास्तव त्यांनी मान्य केलं आहे। जेवणात 5 पेक्षा जास्त पदार्थ नसावेत आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी सुक्या भोजन पाकिटांची व्यवस्था असावी। हे नियम थेट खर्चाला आळा घालणारे आणि व्यावहारिक आहेत। दिखाव्याला फाटा। नियम क्रमांक 2, 8 आणि 10। प्री वेडिंग शूट सारखे प्रकार बंद करावेत आणि केलेच तर ते लग्न सोहळ्यात जाहीरपणे दाखवू नयेत। लग्नात फक्त वधू पिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत। पाहुण्यांचे फेटे आणि इतर मानपानाचे सत्कार बंद करावेत। तसेच लग्नात प्रमुख व्यक्तींच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या किंवा इतर महागड्या वस्तू जाहीरपणे देण्याचा देखावा करू नये। या नियमांमुळे अनावश्यक स्पर्धा आणि दिखावा कमी होण्यास मदत होईल। सांस्कृतिक आणि सामाजिक भान। नियम क्रमांक 4, 6 आणि 9। लग्नात डीजेच्या कर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांना संधी द्यावी। नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुणींना पायबंद घालावा। हे नियम आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासोबतच समारंभाला एक शालीनता देणारे आहेत। आहेर म्हणून पुस्तकं, झाडांची रोपं किंवा रोख रक्कम द्यावी, हा विचारही खूप चांगला आहे। समारंभाची सुटसुटीत मांडणी। नियम क्रमांक 3, 7 आणि 12। लग्न वेळेवरच लावावं। हार घालताना नवरा नवरीला उचलून घेण्याचे प्रकार बंद करावेत। शक्य असल्यास लग्न, साखरपुडा आणि हळद हे कार्यक्रम एकाच दिवशी करावेत, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोनही वाचेल। सुखी संसारासाठी काही कानमंत्र। नियम क्रमांक 13 आणि 14। लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात जास्त ढवळाढवळ करू नये।
आणि मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा। हा नियम कदाचित काहीसा विवादास्पद वाटू शकतो, पण त्यामागची भावना कौटुंबिक सौख्य टिकवण्याची असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशासाठी सुनेचा छळ करू नये हा थेट संदेशही या आचारसंहितेत आहे। सामाजिक बांधिलकी नियम क्रमांक 15 आणि 18 समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ऐपतीप्रमाणे आर्थिक मदत करावी, नुसत्या शुभेच्छा नकोत। तसेच दशक्रिय विधी 5व्या दिवशी करावा आणि लग्न व दशक्रिय विधीला मान्यवरांचे आशीर्वाद किंवा श्रद्धांजलीपर भाषणं बंद करावीत। गरज वाटल्यास श्रद्धांजलीसाठी वेगळा कार्यक्रम घ्यावा। हे नियम सामाजिक जबाबदारी आणि वेळेचं महत्त्व अधोरेखित करतात। अहिल्यानगरच्या मराठा समाजाने उचललेलं हे पाऊल जरी खूप महत्त्वाचं असलं तरी ते काही एकमेव नाही। याआधी आगरी समाजानेही अशा प्रकारचे नियम तयार केले आहेत आणि ते यशस्वीपणे राबवत आहेत। कोकणात तर कित्येक पिढ्यांपासून सर्व समाजांच्या लग्नांमध्ये हुंडा, देणीघेणी किंवा मानपणाचा बळीजाव नसतो। तिथे लग्नाचा खर्चही अनेकदा दोनही कुटुंब अर्धा करतात। या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की जर समाजाने ठरवलं तर अशा प्रकारच्या सकारात्मक सुधारणा नक्कीच घडवून आणता येतात। आता प्रश्न हा आहे की ही आचारसंहिता किती यशस्वी होईल। सामाजिक रूढी परंपरा या खूप खोलवर रुजलेल्या असतात, त्यांना बदलणं हे एका दिवसाचं काम नाही। यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा, विशेषतः तरुण पिढीचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। स्थापन करण्यात आलेली सुकाणू समिती किती प्रभावीपणे काम करते यावरही बरंच काही अवलंबून असेल। लोक काय म्हणतील या भीतीतून बाहेर पडून या नियमांचं पालन करण्याची मानसिकता समाजात तयार व्हावी लागेल। अहिल्यानगरच्या मराठा समाजाने उचललेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आणि इतिहासात नोंद घेण्यासारखं आहे। एका दुःखद घटनेतून प्रेरणा घेऊन समाजातल्या चुकीच्या रूढी परंपरांवर थेट प्रहार करण्याचा हा एक धाडसी आणि प्रामाणिक प्रयत्न आहे। ही आचारसंहिता म्हणजे केवळ काही नियम नाहीत, तर ती एका चांगल्या, सुसंस्कृत, आर्थिकदृष्ट्या जबाबदार आणि समानतेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेकडे टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। अर्थात हे बदल एका रात्रीत होणार नाहीत, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः तरुण पिढीला एकत्र येऊन विचारपूर्वक आणि निष्ठेने काम करावं लागेल। पण एक चांगली सुरुवात तर झाली आहे। आता प्रश्न हा आहे की ही आचारसंहिता फक्त कागदावरच राहील की खरोखरच मराठा समाजातील आणि पर्यायाने इतर समाजातील लग्न समारंभाचे चित्र बदलेल। या एका समाजाच्या प्रयत्नातून इतर समाजही प्रेरणा घेऊन आपल्यातील अनावश्यक खर्चांना, शिवाय हुंड्यासारख्या घातक प्रथांना कायमची मूठमाती देतील का? तुमचं याबद्दल काय मत आहे? अशा आचारसंहितांची आज आपल्या समाजाला खरंच गरज आहे का? आणि ते यशस्वी करण्यासाठी आपण काय करू शकतो? कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की मांडा आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।